तर आपण डिश मध्ये दही घेऊन बघू कशी झाली ती. तुम्ही ते पाहू शकता. ही दही एकदम सोप्या पद्धतीने आणि छान फ्रेश अशी आपण घरी दही बनवू शकतो. तर अशा पद्धतीची दही कशी बनवायची, तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघूया एकदम घट्टसर दही आपण घरात बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी गोकुळचा फुल क्रीमी दूध घेतलेले अर्धा लिटर आणि तो ह्या स्टीलचा पातेला घेतलाय, त्याच्यात आपण टाकून घेऊया. आणि याला व्यवस्थित असं आपल्याला गरम करून घ्यायचे 1-2 उकळी येईपर्यंत. छान याला 1-2 उकळी घेणार आहोत. आणि दुधाला इथे छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. दूध छान असं मी उकळून घेतलंय. आता याला आपण थोडं थंड करून घेणार आहोत. इथे दही बनवण्यासाठी आपल्याला दूध पूर्ण थंड करायचं नाहीये, तर आपण बोट याच्यामध्ये टाकू शकतो इतकं कोमट आपल्याला हा दूध ठेवायचंय. कारण आता हे थंडीचे दिवस आहेत आणि थंडीच्या दिवसात दही जमायला वेळ लागतो. आता दूध तर कोमट झालेला आहे. आता इथं आपण विरजण घेणार आहोत. मी फक्त 1 चमचा विरजण घेते, म्हणजे आधीची राहिलेली थोडीशी दही, आणि ती आपल्याला छान अशी फेटून घ्यायची आहे. थोडंसं त्याच्यात हाच दूध मी टाकून घेते आणि व्यवस्थित असं फेटून घ्यायची. किती सोपी पद्धत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि सहज कोणीही ही दही घरी बनवू शकतो. जर 1 लिटर दूध आणला तर 1 किलो दही तयार होते. आणि तीच 1 किलो दही आपण जर विकत घ्यायला गेलो तर महाग पडते. आता इथे मी हा जे फेटून घेतलाय तो आपण या दुधामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि हा दूध हे असं मिक्स करून घ्यायचं पूर्ण दुधामध्ये. आणि रात्रभर असंच ठेवून द्यायचं झाकण देऊन. आणि शक्यतो दही बनवताना रात्रीच बनवायची, म्हणजे रात्रभर ती 10-12 तास छान राहते आणि छान अशी घट्टसर दही तयार होते. असं व्यवस्थित मिक्स करून झाले. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या मनीषाज रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचा बटन दाबा, जेणेकरून नवीन रेसिपी आली त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तिथे फेटून झालेला आहे. तर आता आपण याच्या एकदम पॅक बंद झाकण असं ठेवून गॅसवरच, गॅसची शेगडी गरम असते त्याच्यावरच आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आणि आपण सकाळीच बघणार कशी दही तयार होते. गुड मॉर्निंग गाईज. तर चला आपण बघूया आपली दही कशी झाली ती. झाकण काढते आणि तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर दही तयार आहे. आपण डिश मध्ये दही घेऊन बघू कशी झाली ती. तुम्ही ते पाहू शकता. ही दही एकदम सोप्या पद्धतीने आणि छान फ्रेश अशी आपण घरी दही बनवू शकतो. तर तुम्हाला ही दही बनवण्याची ट्रिक कशी वाटली ही कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पहिल्यांदा जरी कोणी ही ह्या पद्धतीने दही बनवली तरी ती दही छानच बनणार. तर कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. आता ही आपण दही फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवून द्यायची आणि अर्धा 1 तासाने तुम्ही ती यूज करू शकता. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त ट्रिक सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.